सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार. प्राईम न्यूजच्या या चर्चा विधानसभेच्या या कार्यक्रमामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत आपल्या मतदारसंघातील सर्वांना सुपरिचित असणारा चेहरा, राजकीय विश्लेषक मनोज देवकर. नमस्कार. मला एक सांगा की आपण आता या ज्या निवडणुका सुरू झालेत, एक आश्चर्यकारक असं सगळ्यांना वाटतं की तुम्ही खानापूरमधील दोन्ही दिग्गज उमेदवार असताना तुम्ही राजेंद्र अण्णांच्या सोबतच का? ज्यावेळी निवडणूक लागली तसा मी म्हणलं तर काँग्रेसचा कार्यकर्ता. बरोबर. पण लोकसभेला जे झालं तेच विधानसभेला झालेलं दिसलं. म्हणजे उमेदवार निवडताना किंवा सुहास भैया बाबर महायुतीचे उमेदवार असतील शिंदे गटाकडून, हे जवळजवळ फिक्स होतं. महाविकास आघाडीमध्ये उमेदवार कोण असणार ह्याची चर्चा किंवा ह्याची उत्सुकता जनतेला होती. त्यामध्ये मुळात पहिल्यांदा दोन जी नावं चर्चेत आली ती माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांचं आणि माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचं. दुसरीकडे वैभवदादा पाटील पण गेली 5 वर्ष झालं आमदारकी लढायचीच या उद्देशानं प्रयत्न करत होते. आणि हा मतदारसंघ कोणाला सुटणार ह्याविषयी पण मोठी चर्चा सुरू होती. कारण विद्यमान आमदार अनिल भाऊ बाबर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे मूळची शिवसेना याचे होते, पण गुवाहाटी प्रकरणानंतर ते शिंदे गटात गेले. त्यामुळे हा मतदारसंघ ज्यावेळी मतदारसंघाची वाटणी होईल महाविकास आघाडीमध्ये त्यावेळी तो उबाठालाच जाईल असं चित्र होतं. पण तो उबाठानं घेतला नाही असं म्हणावं लागेल. का घेतला नाही तर त्याला संदर्भ लोकसभा निवडणुकीचा आहे. लोकसभेला खासदार विशालदादा पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. सांगली पॅटर्न म्हणून तो पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेला गेला. आणि चंद्रहार पाटलांना ह्या मतदारसंघामध्ये किती मतं पडली त्यावरून एक असा मेसेज गेला की मशाल ही खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये फारशी काही करिश्मा घडवून दाखवणार नाही. त्यामुळे जे वरिष्ठ नेते होते त्यांना मिळाला तर घ्यायचा, नाही मिळाला तरी हरकत नाही अशी उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका असावी असं मला वाटतंय. तरी संजय बापू विभूते जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत तेही या जागेसाठी इच्छुक होते. चंद्रहार पाटील यांनी आधीच नाही म्हणून सांगितलेलं होतं. त्यांचा असा प्रयत्न होता की इथं जो जिंकून येऊ शकतो अशा उमेदवाराने शिवसेनेची मशाल हातात घ्यावी. पण वातावरण इथलं राजकीय वातावरण बघता जे इथले जे प्रस्थापित मोठे नेते आहेत त्यांची प्रेफरन्स महाराष्ट्र राज्यातलं वातावरण हे शरद पवार साहेबांच्याकडे काय म्हणता येईल की शरद पवार साहेबांची सहानुभूती किंवा ह्या वयामध्ये शरद पवार महाराष्ट्राचा लढाई लढतायत हा जो जनतेत मेसेज होता. त्यामुळे तुतारी घेतल्यानंतर आपलं गणित जुळू शकतं असा एक माइंडसेट राजकीय लोकांचा झाल्यामुळे तुतारीला त्यांनी प्रेफरन्स दिला असं मला वाटतं. तरी मूळ प्रश्न राहिला की राजेंद्र अण्णांच्या बरोबरच का? राजेंद्र अण्णा देशमुख भारतीय जनता पार्टीत होते. बरोबर. ज्यावेळी जागा वाटपाची चर्चा सुरू झाली त्यावेळी शरद पवार साहेब सांगलीला आले. त्यावेळी राजेंद्र अण्णा, वैभवदादा, सदाभाऊ तिघं पण त्या मिटिंगला गेलते. आत काय चर्चा झाली मला माहिती नाही. बाहेर आल्यानंतर राजेंद्र अण्णांनी डिक्लेअर केलं की मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जॉईन केलेला आहे आणि साहेबांनी मला तयारीला लागा असं सांगितलेलं आहे.
ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे की ज्यावेळी कुठलीही निवडणूक लागते त्यावेळी आज आपल्या देशाची किंवा राज्याची अशी अवस्था आहे की आपण पक्षीय विचारधारा जरून बघितलं तर सर्व पक्षात चांगले लोक आहेत, सर्व पक्षात भ्रष्ट लोक आहेत, बरोबर, सर्व पक्षात आक्रस्ताळे आणि नालायक लोक आहेत. म्हणजे पक्षीय विचारधारा जपणारी लोक ही फार कमी झालेली आहेत आणि संधी साधू लोकांची संख्या जास्त वाढलेली आहे. उमेदवारांना निवडताना उमेदवार कुठलंही इलेक्शन असो तो निवडताना माझं असं मत आहे की तुम्ही जे उमेदवार उभे आहेत त्याचा पक्ष बघूच नका. का तर आज कुठला माणूस कुठल्या पक्षात आहे आणि तो किती काळ त्या पक्षात राहील हे कुणीच सांगू शकत नाही. ताजं उदाहरण आहे की आपण जर एखादा काँग्रेसच्या पक्षांशी निष्ठा ठेवायची किंवा आपण काँग्रेसी विचारांचे आहोत म्हणून एखाद्या माणसाला निवडून द्यायचं, तो उद्या त्या पक्षात राहील का ह्याची अजिबात गॅरंटी नाही, सूत्रांनी शक्यता नाही. आता जे 3 उमेदवार मुख्य जे तिकीट मिळालं उभे राहिले त्या तिन्ही उमेदवारात सगळ्यात चांगला योग्य ऑप्शन मला राजेंद्र अण्णा देशमुख वाटले. का वाटले तर त्यांच्यावरही आक्षेप असू शकतात की ते 20 वर्ष ह्या मतदार खानापूर तालुक्यातल्या किंवा विसापूर सर्कल मधल्या लोकांच्या संपर्कात राहिले नाहीत असा आक्षेप त्यांच्यावर मी स्वतःही घेतला होता 2 महिन्यापूर्वी. पण तरी पण ज्यावेळी आपण निवडणुकीला सामोरे जात असतो त्यावेळी आपल्याला त्यातल्या त्यात योग्य, सगळ्यात अनुभवी आणि ज्याचा स्वभाव चांगला आहे, म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का की पूर्ण निवडणुकीचा रणधुमाळीत ह्या दोन्ही उमेदवारांनी राजेंद्र अण्णांच्या विषयी एक चकार शब्दानेही टीका केलेली नाही. म्हणजे ह्या दोन्ही उमेदवारांना अण्णांच्या विषयी आदर आहे का तर 100% आहे. मी ह्या दोन्ही उमेदवारांची भाषणं ऐकूनच मी माझं मत ठाम केलं की आपल्याला अण्णांच्या पाठीशी उभं राहायचंय. कारण जर विरोधी उमेदवार सुद्धा त्यांचा आदर ठेवत असतील, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका करत नसतील तर हे उघड सत्य आहे की तो माणूस खरंच चांगला असला पाहिजे. त्यांचा कारखाना बंद झाला, सूतगिरणी बंद झाली, खानापूर तालुक्यातील बंद नाही, बंद म्हणजे हा ते मी सांगतो. हा सूतगिरणीचा विषय झाला. खानापूर तालुक्यातील एकाही गावाशी एकाही मतदाराशी संपर्क त्यांनी ठेवला नाही. ठेवला नाही असं तुम्ही म्हणताय. मला वाटतं कुठंच कार्यक्रम त्यांचा इतक्या वर्षात झालेला नाही किंवा कुठं आलेत असं निदर्शनास आलं नाही. तरीही तुम्ही असं समजताय की अण्णाच म्हणजे याच्यावरती टीका केली नाही या उमेदवारांनी, त्याचा कदाचित त्यांचा स्वार्थ असू शकतो. म्हणून तरीही अण्णांनी अचानक निवडणुकीत कुठल्याही अगोदरची सूचना न देता अचानक निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. हा म्हणजे कितपत जनतेला दोन्ही मतदारसंघातील भावला असं तुम्हाला वाटतंय? आता अण्णांनी उमेदवारी केली हे कितपत जनतेला भावलं किंवा रुचलं हे उद्या मतमोजणी आहे, कळणार आहे. लोकशाहीमध्ये कुणीही निवडणूक लढवू शकतो, लोकशाही आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही कारखान्याचा विषय काढलात, सत्य काय आहे? माणगंगा सहकारी साखर कारखाना दुष्काळाची परिस्थिती असताना, ऊसाची उपलब्धता कमी असताना त्या व्यक्तीने कारखाना चालवण्याचा प्रयत्न केलाय का तर केलाय, हे तुम्हाला मान्य करावे लागेल. कारखाने तोट्यात गेले, कर्जबाजारी झाले, फक्त माणगंगा गेलाय का तर त्याचं उत्तर असं आहे की महाराष्ट्रातले जवळजवळ बहुतांश साखर कारखाने हे कर्जबाजारी झाले, काही अवसायनात गेले, काही जणांनी ते प्रायव्हेट लिमिटेड केले, ढापले म्हणू शकू. तसं काय झालेलं आहे का तर नाही. आजही माणगंगा सहकारी साखर कारखाना तसं म्हणलं तर सहकारीच आहे अजूनही. तो जिल्हा बँकेनं ताब्यात घेऊन भाडे तत्वावर दिलेला आहे, हे मान्य आहे. म्हणजे कारखाना अजूनही सभासदांच्या मालकीचा आहे आणि त्याचं कर्ज फिटल्यानंतर तो सभासदांच्याच मालकीचा होऊ शकतो. आज राजेंद्र अण्णांनी जवळजवळ 30 गाळप हंगाम प्रतिकूल परिस्थितीत त्या कारखान्याचे घेतलेत. ज्यांनी कारखाना ज्यांच्या ताब्यात आहे ते 30 दिवस सुद्धा कारखाना चालवू शकलेले नाही, हे वास्तव आहे. सूतगिरणीचा प्रश्न असेल त्याच्यावर अमरसिंह देशमुखांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे की ती त्यांनी
प्रायव्हेट म्हणून विकत घेतली, पुन्हा सभासदांना हँडओव्हर केलेले, त्याच्यावरचं कर्ज देणी सगळी भागवून. राहिला प्रश्न ऊस बिलाचा प्रश्न, अनेक शेतकऱ्यांची बिलं राहिलेली असू शकतात, पण आज कारखानाच त्यांच्या ताब्यात नाहीये, तर ती देणी जे नवीन प्रशासक मंडळ आहे त्यानं भागवली पाहिजेत. हे सर्व राजकीय टिप्पणी एका बाजूला. दुसरी गोष्ट अशी की राजेंद्र अण्णांचा स्वभाव एक भिडस्त स्वभाव आहे म्हणा, किंवा त्यांनी कधीही खानापूर मतदारसंघामध्ये राजकीय ढवळाढवळ केली नाही. म्हणजे सदाशिव भाऊ पाटील असतील, अनिल भाऊ बाबर यांचा गट असेल, राजेंद्र अण्णांनी काही काळ, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अण्णा पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी पाटील गटाने त्यांना पाठिंबा एकदा दिलेला होता. त्याच्यानंतर सदाभाऊंना आमदार होण्यामध्ये अण्णा गटानं मदत केली का, तर केली. त्याच्यानंतर अनिल भाऊंना आमदार होण्यासाठी पक्षीय भूमिका म्हणून भाजपचा घटक पक्ष म्हणून अण्णांनी 19ला अनिल भाऊंच्या मागे ताकद उभा केली का, केली. राजकारणामध्ये काय होतंय की एखाद्या व्यक्तीने, समजा मनोज देवकर आहे, मनोज देवकरनं राजेंद्र अण्णांना पाठिंबा दिला, तर हे राजकारण आहे. महाभारतामध्ये सुद्धा ज्यावेळी युद्ध सुरू होतं त्यावेळी धर्मराज ज्याला म्हणलं जातं त्यानं सुद्धा अफवा पसरवली. कुठली, तर अश्वत्थामा मेला, नरोवा कुंजरोवा, म्हणजे ज्याला आपण धर्मराज म्हणतो त्यानं सुद्धा अफवा पसरवण्याचा उद्योग केला. अशा अफवा आता राजकारणामध्ये सर्रास वापरल्या जातात. म्हणजे काय, तर त्याने पॅकेजेस घेतला असेल, त्याने पैसे घेऊनच पाठिंबा दिला असेल. आज अण्णा निवडणुकीला का उभा राहिले ह्याचं खरं कारण सांगू का, की आता सोशल मीडिया स्ट्रॉंग झालेला आहे. अक्षरशः अर्ज भरायच्या अगोदर कोण होणार पाठिंबावीर अशी मोहीम राबवण्यात आली. म्हणजे कोण होणार पाठिंबावीर ह्या शब्दामध्ये अवहेलना जास्त होती. म्हणजे एखाद्याच्या कुठल्याही संवेदनशील माणसाला लागेल, म्हणजे दुःख होईल किंवा वेदना होतील, तसं ते एक प्रकारे शिवी दिल्यासारखं. कुणाकडून केलं गेलं होतं असं वाटतं, ते तुम्ही चेक करा. तरी दुसरा एक नरेटिव्ह पसरवण्यात आला की थांबला तो संपला. अण्णा 4 टर्म थांबले पण संपले नाहीत. फेक नरेटिव्ह होता तो. कुणी राजकारणात 2 पावलं मागं आलं म्हणून ते थांबत नसते, संपत नसते, आणि अण्णा तेच दाखवून देणार आहे. अण्णांची लढाई ही स्वाभिमानाची लढाई होती, ती अस्मितेची लढाई होती. आजही आटपाडीच्या अस्मितेची खिल्ली उडवण्यात येते. असं म्हणलं जातं की पैसे फेकले की आटपाडीकर मतदान देतात, किंवा माझं असं मत आहे की रिक्षा मुंबईला पोचेल न पोचेल ह्याचा सवालच नाही. मनोज देवकर ऑटोत बसलाय का, तर बसलाय, पण आमची लढाई ही आमच्या स्वाभिमानाची लढाई होती. आम्हाला 5 मतं मिळू द्यात. आज बेजेगावमध्ये ऑटोला 5 मतं मिळू द्यात, पण ती स्वाभिमानाची मतं असतील. आमची मतं तुम्ही 2000 किंवा 1000 देऊन विकत घेऊ शकला नाही. तुमच्याकडे चान्स होता, तुम्ही प्रेमानं जिंकू शकला असता. तुम्ही प्रेमानं मनोज देवकरला जिंकू शकला असतात, तुम्ही जिंकू शकला नाही. आता जे तुम्ही सांगितलं की अण्णांनी घाटमाथ्यावर कधीच राजकारण केली नाही, मग त्यांचं आणि पाटील गटाचं पहिल्यापासून एक बॉन्डिंग होतं, जवळचं नातं होतं. मग त्यावेळेला यावेळेला का जुळलं नाही त्यांचं, म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? सरळ आहे की अण्णा थांबले. किती थांबले? 4 टर्म थांबले. म्हणजे त्या दोन्ही उमेदवारांच्या वडिलांना पाठिंबा द्यायची भूमिका त्यांनी वेळोवेळी घेतली. त्या पाठिंबा देण्याची अवहेलना झाली. आता त्यांच्या मुलांसाठी थांबायचं. ठीक आहे, बरं थांबले असते तर शेवटी कसं आहे, इतिहास हा लढणारांचा लिहिला जातो, घरात बसणारांचा नाही. बरोबर. अण्णांनी लढण्याची भूमिका घेतली ह्या वयात सुद्धा. 67 वय आहे अण्णांचं. दुसरी एक गोष्ट आहे की तसं म्हणलं तर राजकीय दृष्ट्या कदाचित ही अण्णांची शेवटची निवडणूक असू शकते. तुम्ही आहे ना. बरोबर. मग आता जर थांबलं म्हणजे लाईफ टाइम साठी थांबल्यासारखं आहे ना. अच्छा अच्छा अच्छा. आज त्यांच्या कार्यकर्त्यांची पण इच्छा होती की काय व्हायचं ते होऊ द्या, आपण लढलं पाहिजे. बरोबर आहे. मग ते लढले, त्यांना निवडणूक लढवायचीच होती या सगळ्या याच्यामुळं. मग गोपीचंद पडळकर यांनी करगणी येथील सभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही सुरुवातीला आटपाडीच्या अस्मितेसाठी अण्णांच्याकडे गेलो, तुम्ही लढणार का? तेव्हा अण्णांनी सरळ स्पष्ट नकार दिला
आणि मग नंतर त्यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय का घेतला? आता हे मोठ्या लोकांच्या काय चर्चा झालेल्या असतात, त्यात माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता सांगू शकत नाही. पण त्यात दुसरी गोष्ट अशी आहे की अण्णा जर बीजेपी मध्ये राहून जर त्यांनी काही भूमिका घेतली असती, शेवटी कसं आहे की पडळकरांचं व्यक्तिगत राजकारण वेगळं आहे. आज पडळकर साहेबांच्या वरती माझा आदर आहे. एक शून्यातून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेला तो माणूस आहे. आज पडळकर साहेबांनी बारामतीची निवडणूक लढवली, आज जतची निवडणूक लढलेत, ते कदाचित जिंकतील. यश अपयश शेवटी जनतेच्या हातात आहे. त्या व्यक्तीविषयी मला आदर आहे. त्यांचीही काहीतरी पर्सनल भूमिका असू शकते. म्हणजे का की आता पडळकरांचा गट म्हणजे आटपाडीतला, म्हणजे कुठला गट? आटपाडीमध्ये देशमुख गट हाच एक गट स्ट्रॉंग होता. बरोबर. त्याच्यानंतर जे गट उदयास आले आटपाडीमध्ये ते देशमुखांचं म्हणजे फोडूनच गट तयार झालेले आहेत. तो पुन्हा रिटर्न देशमुख गटामध्ये जो ओघ सुरू झाला नंतर कदाचित स्वतःचं अस्तित्व कुणीही टिकवणार, ते टिकवण्यासाठी त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली असू शकते. आता आपण मतदारसंघावर येऊ. अण्णांच्या पासून तुम्ही आता मतदारसंघामधल्या परिस्थितीवर येऊ. साधारणतः सुहास बाबर आणि वैभव पाटील अण्णा तिकडं काय वाटतं, म्हणजे काय नेमकी आता काय परिस्थिती? ह्याच्या मागे एक 3-4 फॅक्टर्स आहेत. एक आहे पाण्याचा प्रश्न. जरी व्यक्तिगत माझी भूमिका वेगळी असली तरी खानापूर तालुक्यामध्ये एक असा मेसेज आहे की टेंबूचं पाणी, ह्याच्यामध्ये अनिल भाऊंचं योगदान मी सुद्धा नाकारत नाही, कुणीच नाकारू नये. तो एक आहे. दुसरा, आपल्या मतदारसंघामध्ये जी रस्त्यांची कामं झालेली आहेत, हा एक मोठा फॅक्टर आहे. तिसरा फॅक्टर आहे लाडक्या बहिणींचा. बरोबर. म्हणजे मी काल एक सर्वे घेतला, एक रॅन्डम सर्वे. जे ईव्हीएम पॅक करायला अधिकारी असतात त्यातल्या एक जणाला मी विचारलं तर तो म्हणाला की महात्मा गांधी शाळा लीलाताई देशचौगुले त्या बूथवरचं ईव्हीएमचं 2 नंबरचं बटन असं दाबून दाबून पांढरं झालं, म्हणजे कलर निघाला. म्हणजे हा लाडक्या बहिणींचाच करिश्मा आहे. म्हणजे मला घरनिकीमध्ये एक असं कुटुंब भेटलं. कुटुंब म्हणजे मुलगा आणि वडील होते. वडील अण्णांच्या समर्थक होते आणि मुलगा तरुण नेत्यांपैकी एकाचा समर्थक होता. कदाचित त्यांच्या घरातली जी लाडकी बहीण असेल ती धनुष्यबाणाची वोटर असू शकते. म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये वोट डिवाइड झालेला आहे. अच्छा. आणि हा फॅक्टर मोठा आहे, तुम्ही दुर्लक्ष नाही करू शकत. आज शिंदे गटाचा उमेदवार विजयी होईल, त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचं योगदान जास्त असण्याची शक्यता आहे. पण तरीही काटा लढत झालेली आहे, जी 1 महिन्याभरापूर्वी एकतर्फी वाटत होती. 1.5 महिन्यापूर्वी अक्षरशः कोणीच टिकणार नाही असं वाटत होतं. तिथं वैभवदादांनी तिकीट मिळवलं, झगडून मिळवलं, निवडणूक उभा केली, प्रचारात आघाडी घेतली. अमोल कोल्हेंची जोरदार सभा झाली. विसापूर सर्कलमध्ये नितेश कराळे मास्तरांची सभा झाली. सुप्रिया सुळेंची आटपाडीला सभा झाली. जयंत पाटील साहेबांची खानापूरला सभा झाली. त्या सगळ्या सभांना चांगला रिस्पॉन्स होता. त्या मानाने शिंदे गटाचं मुख्यमंत्र्यांनी 6व्या टप्प्याचा जो मेळावा घेतला तो जोरदार होता. त्याच्यानंतर तशी मोठी सभा शिंदे गटाची झालेली दिसली नाही. पण मतांमध्ये एक महिला वर्गामध्ये, कारण आचारसंहिता लागायच्या आधी 7,500 अकाउंटला जमा झालेत महिलांचे. बरोबर. निवडणुकीच्या काळात तुम्ही जेवणाची कुपन वगैरे कोणाला देता? मटण असेल, चिकन असेल, ते कोणाला देतात? तर कार्यकर्त्यांना भेटतं. घरच्यांना भेटतं का? तर नाही. बरं, घरच्यांना तुम्ही 2,000 दिले तर तुम्ही पुरुषाजवळ देता. तर ते म्हणजे हे आता वास्तव आहे, ते महिलांपर्यंत पोहोचतात का? नाही. पण लाडक्या बहिणीचे 7,500 महिलांच्या अकाउंटला पोहोचलेले आहेत. त्यामुळे तो मेजर फॅक्टर आहे. आता इकडं तुतारी हाती घेतली महाविकास आघाडीच्या बऱ्याच नेत्या, त्या सुप्रियाताई सुळे असतील, अमोल कोल्हे आले असतील, त्यांनी सांगितलं की तुम्ही 1,500 देताय, आम्ही 3,000 देऊ. आणि दुसरा एक विषय टेंबूचा, यांनी आरोप केलेत की टेंबू ही कुणी एकट्याची नाही. तरी तुम्हाला सांगू का की टेंबूचा विषय ह्या इलेक्शन मध्ये प्रचारात मेन मुद्दा झाला नाही. म्हणजे इथून पुढचं राजकारण टेंबूच्या विषयावर करता येणार नाही. म्हणजे थोडा राहील, एक मुद्दा राहील,
पण पूर्ण निवडणूक टेंबूभोवती अशी फिरणार नाही. इथून पुढचे मुद्दे वेगळे असतील. जे कोणीही निवडून येऊ, म्हणजे आता गणित कोण निवडून येणार कोण पडणार हे रिक्षा किती चालतो ह्याच्यावरती आहे. आता जे तुम्ही सांगितलं लाडक्या बहिणीचा विषय, आपण ज्या वेळेला महायुतीची सभा असते त्यावेळेला ते नेते सांगतात की तुम्हाला महिन्याला 1500 रुपये आपण लाडक्या बहिणींना देतोय, तर तिथनं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. महाविकास आघाडीची सभा होते त्यावेळेला सांगते की तुमची बोळवण केली, 1500 रुपयामध्ये तुमचं काही होत नाही, आम्ही सत्तेवर आल्यावर 3000 देऊ. काय फरक पडेल असं वाटतंय? आता तो जो नेता ते आश्वासन देतो त्याच्या विश्वासार्हतेचा प्रश्न. म्हणजे जो महिला वर्ग आहे, ऍक्च्युअली खरं सांगायचं तर सभांना महिलांची गर्दी फारशी असत नाही, महिला घरी असतात. पण राजकीय दृष्ट्या ज्यांना गर्दी जमवायसाठी जमवले अशा फार थोड्या महिला 10-20% सभांना येतात. आणि एकंदरीतच महिला राजकीय सभा किती इंटरेस्टिंगली बघतात किंवा भाषण ऐकतात ह्याबद्दल प्रश्न आहे. महिला काय बघतात तर टीव्ही सिरियल्स बघतात, त्यात येणाऱ्या जाहिराती बघतात. तसं लाडक्या बहिणीची जाहिरात प्रचंड झाली. म्हणजे हा एक दुसरा पॉइंट आहे की राजेंद्र अण्णा जी निवडणूक लढत होते ते फार कमी संसाधनासह लढत होते. त्यांचा निवडणुकीचा पूर्ण खर्च, मी पूर्ण कॅम्पेन मध्ये सोबत होतो, काही लाखात असेल. त्याच्या तुलनेत ह्या दोन्ही उमेदवारांच्या मध्ये पाठीमागे पक्ष संघटना होत्या, मीडिया होता, म्हणजे सगळी यंत्रणा सुसज्ज होती, यंत्रणा सज्ज होती. म्हणजे राजेंद्र अण्णांची आत्ताची निवडणुकीची पद्धत बघितली की साधारणतः 1990च्या मागच्या काळात गेलो त्यावेळेचे नेते जसे तसेच तसेच कुठलाही डामडोल नाही, काय विचार पटवून सांगायचं याच्यामध्ये. मग याच्यामध्ये पैसे वाटपाचा मुद्दा आला आता, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ते आता वास्तव आहे, ते कोणी नाकारू शकत मतदारांना. पण मतदार पैसे घेऊन मतदान करेल ह्याची गॅरंटी राहिलेली नाही. म्हणजे हे मतदार हुशार झाले, राजकारण कुणीकडे चाललंय म्हणजे नाही. त्याच्यावर एक बोलायचं आहे की प्रचार करत असताना, म्हणजे आपण महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणतो, वैचारिक मतभेद असू शकतात बरोबर, पण की राजकीय जे उमेदवार आहेत त्यांनी भाषण करत असताना एक भाषेचा संयम हा पाळलाच पाहिजे. कारण त्यांचे फॉलोअर्स नेत्याला फॉलो करत असतात. बरोबर. नेताच जर शिव्या देत असेल, आरोतुर बोलत असेल, तर कार्यकर्ते त्यांना वाटणार इट्स फेअर, आपणही असंच वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. कार्यकर्ते जर उन्माद करत असतील तर नेत्याची जबाबदारी आहे की त्यांना थांबवलं पाहिजे. कळलं का? म्हणजे मी जी भाषणं ऐकली अलीकडं, म्हणजे अनिल भाऊंची भाषणं ऐकली, सदाभाऊ, म्हणजे अनिल भाऊ सदाभाऊ ते कसे भाषणं करायचे, त्यांनी कधी भाषेचा तोल ढासळू दिलेला नव्हता. पण अलीकडच्यांनी लक्ष दिलं पाहिजे भाषेकडे, की आपण अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे, चांगलं कुठलीही शिवीगाळ न करता आपला मुद्दा पोहोचवता येऊ शकतो. बरोबर. त्यात अरेतुरे बोललं पाहिजे, म्हणजे नळावर जशा बायका भांडतात तशी भाषणं नाहीच झाली पाहिजे. बरोबर. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि मतदारसंघाचं भविष्य म्हणून आज तरुण मतदारांच्याकडे पाहिलं जातं, तेच पुढे जाऊन भारताचं भविष्य आहे. परंतु आजचा तरुण आपण बघतोय की राजकीय आश्रयाला जाऊन कुठंतरी नाही. ह्या मुद्द्यावर मला असं सांगावं वाटतं की जे कोणी राजकीय कार्यकर्ते आहेत, माझ्यासह सगळेच, निवडणुका झाल्या, लोकसभा झाली, आमदारकी झाली, पंचायत समिती झेडपीच्या निवडणुका होतील न होतील हे नवीन येणाऱ्या सरकारचा विषय आहे. पण आपण किती वाहवत जायचं त्याच्यात ह्याच्याकडे पण बघितलं पाहिजे. म्हणजे नेते आमदार होतील, त्यांना पगार चालू होईल, पेन्शन चालू होईल, ते वेगळं अर्थकारण आहे. कॉन्ट्रॅक्ट्स असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर दलाल असतील, पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत, सगळे वापरतात, काही जण वापरत नाहीत. कार्यकर्त्यांना आपलं स्थान काय आहे किंवा आपलं, आज तुम्हाला सांगतो, एकेका झेडपी गटात 5-5 जणांना झेडपीच तिकीट देऊ अशी आश्वासनं देण्यात आलेली आहे. बरोबर. सगळ्यांना तिकीट मिळणं शक्य नाही. आपण किती त्याच्या पाठीमागं वाहवत जायचं, आपण आपल्या आयुष्यातला किती वेळ त्यांना द्यावा ह्याचा विचार सामान्य कार्यकर्त्यांना करायचा आहे. आज घरातले आई वडील असतील, त्यांना तुम्ही तांब्या भरून देत नाही पाण्याचं, आणि नेत्याला किंवा आपल्या वडिलांपेक्षा मोठं स्थान पोरं देताना दिसत. म्हणजे खुन्नस कशासाठी, कुणासाठी आणि का? राजकारण आहे, मतदान झालं, निवडणूक झाली, तिथंच ते सोडायला पाहिजे.
पण कार्यकर्ते एकमेकाशी म्हणजे बोलायचे बंद होत आहेत. रोज माझ्या उठण्या बसण्यातला माणूस आहे, दोस्त आहे, भाऊकीतला आहे, पाहुण्या रावळ्यातला आहे, आणि मी वेगळी भूमिका घेतली म्हणून तुम्ही वाढीत टाकणार मला? रॉंग आहे ना, चुकीचं आहे. एकीकडे नेतेवर युत्या आघाड्या पक्ष फोडून म्हणजे काल एकमेकाला ज्यांनी हमरी तुमरीवर भांडले ते उद्या सत्ता मिळवण्यासाठी एकत्र येत आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते, राष्ट्रवादीशी युती नाही, कधीच नाही, आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, अविवाहित राहणं पसंत करू पण अजितदादाच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. आज काय स्थिती आहे? आज अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एका गाडीत आहेत. हे कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे ना. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की काँग्रेस बरोबर कदापि हा तेच ना, म्हणजे हे म्हणजे मी प्रातिनिधिक उदाहरण दिलं की आज खिचडीच झाली आहे महाराष्ट्रात. कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे ना. असे बऱ्याच प्रोजेक्ट मध्ये विरोधात लढणारे उमेदवार पार्टनर असतात. म्हणजे कुणाचं नाव नाही घ्यायचं मला, आणि कार्यकर्ते एकमेकाशी भांडतायत, बोलायचं बंद होत. अरे का? विकास का मांडली तर विकास होतोय हे काही जण मान्य करतात तर काही जण त्याच्यावर टक्केवारीचा आरोप करतात. आता हे आरोप इथून पुढे होतच राहणार आहे. का होणार आहेत? हे अर्थकारणच बदललंय. कारण आज इलेक्शन लढवायची, साधी ग्रामपंचायतचं सरपंच व्हायचं म्हणलं तर खिशात 10-15 लाख रुपये पाहिजे. का तर लोकांना म्हणजे कार्यकर्त्यांना सैन्य पोटावर चालतं म्हणतात, कार्यकर्त्यांना जेवणावळ्या घालाव्या लागतायत. आज तुम्ही मीडिया आहात, मीडियाची अवस्था काय आहे? म्हणजे जे मोठे मालक आहेत मीडिया हाऊसेसचे, पॅकेज दिल्याशिवाय बातम्याच लागत नाहीत. त्यांचाही नाईलाज आहे. एवढी यंत्रणा राबवायची आहे, एवढ्या पत्रकारांना पगार द्यायचे आहेत, कर्मचारी वर्षभर मीडिया हाऊस चालवायचा आहे, त्यांचा बी खर्च आहे. तो खर्च कुठून मिळणार? शहरी भाग किंवा कॉर्पोरेट इलाका असेल तर तिथं कंपन्या जाहिराती देऊ शकतात, पण ग्रामीण भागामध्ये राजकीय नेते जे वाढदिवसाच्या जाहिराती देतात त्याच्यावरतीच कारभार चालतो. म्हणजे हे पैसा खुदा नाही लेकिन खुदा से कम भी नाही. म्हणजे काय म्हणतात त्याला, गवताशी दोस्ती केली तर बकरा खाणार काय, तसा तो प्रकार आहे. त्यामुळं हे अर्थकारण सांभाळताना कुठेतरी तारेवरची कसरत होते मीडियावाल्यांचीही. पण त्याचा परिणाम असा होतोय की जो पॅकेज देत नाहीये, जो जाहिरात देत नाही, जो काहीतरी फुलना फुलाची पाकळी देत नाही, तो मीडियामधून पूर्ण फ्रेमच्या बाहेर आहे, आउट आहे. तसं नाही झालं पाहिजे. निदान थोडी तरी स्पेस, एखादा उमेदवार गरीब असेल तर त्याला निदान थोडी तरी स्पेस की बाबा हा उभा आहे म्हणून तरी मीडियाने दिली पाहिजे. आता दुसरा एक प्रश्न राहतो की महाविकास आघाडी पक्षाची इमानी, महाविकास आघाडीमध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट. ठाकरे. तर इथं तासगावमध्ये परिस्थिती आपण बघतोय, ठाकरे गट कार्यकर्ते एकीकडे. आता तुमच्यावर उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही काँग्रेसचे आहात, तुम्हाला असं मनापासून वाटत नाही का की महाविकास आघाडीचा उमेदवार यावा, यापेक्षा आपण वेगळी भूमिका घेतोय असं वाटत नाही का? मी लोकसभेला पण अपक्ष माणसाचा प्रचार केला, विधानसभेला पण अपक्ष व्यक्तीचा. झालंय काय की जे नेतृत्व आहे त्याची नाळ कुठेतरी कार्यकर्त्यांची जनतेशी तुटलेली आहे. तुटले, बरोबर. तुम्ही उमेदवारी देताना ज्या कार्यकर्त्याला तुम्ही एका शब्दाने विचारलंच नाही तिकीट कोणाला द्यावं, त्याच्याकडून तुम्ही त्या कार्यकर्त्यांना आमचं काम केलं पाहिजे अशी अपेक्षा कशी धरू शकता? या निवडणूक नाही, आज काँग्रेसचे जे कार्यकर्ते आम्ही फार नाही आहोत, फार संख्येनं कमी आहोत. बरोबर. आज आमचे अध्यक्ष आहेत सुहास नाना शिंदे, ते शिंदे गटाच्या व्यासपीठावर होते. बरोबर. अजून काही कार्यकर्ते भयांच्या सोबत होते, काही कार्यकर्ते सदाभाऊंच्या स्टेजवर होते, म्हणजे वैभवदादांच्या स्टेजवर होते. काँग्रेसमधला मी एकमेव कार्यकर्ता होतो जो अण्णांच्या सोबत होता, पूर्ण ताकदीनिशी होता. माझ्यावर हा आरोप किंवा हा आक्षेप तुम्ही घेण्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की कुणाला तिकीट द्यायचं हे जर तुम्ही कार्यकर्त्यांना विचारलंच नसेल तर मग आम्ही स्वतंत्र आहोत ना. आमचं तुम्ही मग याचा अर्थ असा होतोय की विश्वजित कदम हे आज आपल्या राज्याबरोबर जिल्ह्याचे नेते म्हणून इथं त्यांना ओळखलं जातं. पण त्यांनी खानापूरचा विचार केलाच नाही, कार्यकर्त्यांचा विचार केला नाही म्हणण्यापेक्षा ही सीट काँग्रेसच्या वाटेला येणारच नव्हती.
आणि आलीच नव्हती, त्यामुळे त्याचा विचार करण्याची आवश्यकता त्यांना वाटली नसेल. ही कुणी घालवली? काँग्रेसची इथं परिस्थिती आजपर्यंत सगळे आमदार इथं काँग्रेसमधून जवळजवळ आले निवडून. मग विश्वविद्यालयात वाटलं नाही का की कमीत कमी बाबा इथली तरी आपण काँग्रेसची जागा हक्काची सोडली नाही पाहिजे, इथली मजबूत बांधणी. नाही, हक्काची जागाच नव्हती यावेळी. उमेदवार देता आला असता, आला असता म्हणतोय मी, पण ही जागा उद्धव ठाकरे गटाची होती. नाही, त्याच्या अगोदर काँग्रेसची होती, त्यानंतर पण आता जे फॉर्म्युला ठरला तो विद्यमान जो आमदार आहे कुठल्या पक्षाचा होता त्याच्यावरून ती जागा वाटप झालेलं होतं, एक फॉर्म्युला ठरलेला होता. दुसरी गोष्ट अशी आहे की बाळासाहेब राज्याचे नेते, त्यांच्या मागे प्रचंड व्याप आहेत, त्यात ही सीट काँग्रेसला येणार नाहीये, त्यामुळे त्यांनी लक्ष न देणं योग्य राहते ना. पतंगराव साहेबांच्या मागे पण प्रचंड व्याप होतं. आज सांगलीची जागा तुम्ही आज सांगली सांगताय. तुम्हाला सांगू, ज्या क्षणी काँग्रेस खानापूर मतदारसंघातून जिंकण्याच्या रेसमध्ये पहिल्या 2 मध्ये आहे अशी स्थिती निर्माण होईल, त्यावेळी आमचे विश्वजित कदम साहेब असतील, विशालदादा असतील, 100% खानापुरात लक्ष घालतील. कधी मिरजेची हक्काची जागा सोडली, मिरजेत प्रचंड ताकद होती, सांगलीमध्ये आज बंडखोरी काँग्रेसमध्येच आहे, रोखू शकले नाहीत. खानापूरची अगोदरची जागा आहे त्यांनी घालवली, त्यामुळं कार्यकर्ते सैरभर झाले. ते हा विषय तुमचा पडतोय. आता कसं आहे, तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण मी आहे छोटा कार्यकर्ता आणि नेते मोठे आहेत. पण मला माहिती आहे की ज्या क्षणी अशी स्थिती निर्माण होईल की बाबा, मला खात्री आहे की ज्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर एखादा कार्यकर्ता मला लढायचं आहे आणि तिकीट द्या अशी विनंती करेल, त्यावेळी 100% आमचे नेते त्या कार्यकर्त्याच्या मागे उभे राहतील. त्यावेळी कुठलीही सेटिंग बिटिंग करायच्या फंदात पडणार नाही, त्याशिवाय पक्ष मोठा होणार नाही. आणि आज जे विरोधी गटात आहे, कदाचित असंही होऊ शकतं की उद्या काँग्रेसला अच्छे दिन येतील आणि आज जे दुसऱ्या पक्षात आहेत ते काँग्रेसमध्ये आलेले तुम्हाला दिसते. उद्या मतमोजणी आहे, काय वाटतंय आणि काय सांगाल? मुख्य माझा असा अंदाज आहे की खरी लढत, मी किती जरी रिक्षाचा समर्थक असलो बरोबर तरी शेवटाकडे जाताना ती मुख्य लढत वैभवदादा सुहास भैयामध्येच झाली. आता रिक्षा कुणाची किती मतं घेतो, म्हणजे रिक्षा जर 50,000च्या आत थांबला तर सुहास भैया जिंकतील असा माझा अंदाज आहे. आणि रिक्षा जर 50,000च्या पुढे गेला मग मात्र गडबड आहे. हे माझं फायनल ओपिनियन आहे की रिक्षा किती मतं घेतो त्यावरती ह्या दोघांचं भविष्य आहे. शेवटी राजेंद्र अण्णांच्या किंगमेकर होऊ शकतात, राजेंद्र अण्णाच किंगमेकर या मतदारसंघाचे होऊ शकतात असं या युवा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात उद्या मतमोजणी आहे, मतमोजणीनंतरच निकाल काय असेल आणि राजेंद्र अण्णांची भूमिका नेमकी कशी, कुणाला जिंकवली आणि कुणाला हरवली हे उद्या स्पष्ट होईल.